महाराष्ट्र विधानसभेत महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या विधेयक मांडण्यात आले। या विधेयकानुसार शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे आता ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। या विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान माजी मंत्री तथा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांनी काही महत्त्वपूर्ण सुधारणा सुचवत सरकारचं लक्ष वेधलंय। जिल्हा परिषद सदस्यांना ज्याप्रमाणे विकास कामांसाठी निधी मिळतो त्याप्रमाणे पंचायत समिती सदस्यांना सदस्यनिहाय निधी उपलब्ध करून द्यावा अशी प्रमुख मागणी त्यांनी केली। यामुळे स्थानिक स्तरावर येणाऱ्या विकास कामांच्या मागण्या तातडीने पूर्ण करता येतील असं त्यांनी नमूद केलं। तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर आमदार निवडताना पंचायत समिती सदस्यांना देखील मतदानाचा अधिकार देण्यात यावा अशी मागणी त्यांनी मांडली आहे। त्यामुळे पंचायत समिती सदस्यांचा लोकशाही प्रक्रियेत सहभाग वाढेल असं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान या सुधारणा विधेयकांमुळे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांच्या मागण्यांवरून सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अत्यंत सुंदर असा बिल मंत्री महोदयांनी मांडला, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार। फक्त या विधेयकामध्ये मी फक्त 2 सूचना करू इच्छितो। आम्ही पंचायत समितीमध्ये काम करताना सातत्यानं एक अत्यंत मोठी अडचण येत राहते। जिल्हा परिषदेला त्यांच्या सदस्यांना जिल्हा परिषदेमध्ये निधी भेटतो, परंतु पंचायत समितीमध्ये त्यांना एकही रुपया भेटत नाही। त्याच्यामुळे ते विचार करतात की आम्ही निवडून आलो तर प्रत्यक्ष जर आम्हाला कामं सुचवली तर ते कोणत्या निधीमधून द्यावा हा त्यांच्यापुढे एक मोठा प्रश्न राहतो। त्याच्यामुळे माझी विनंती राहील, हे विधेयक अत्यंत चांगलं आहे मंत्री महोदयांना की या पंचायत समिती सदस्यांना निधी देण्याच्या संदर्भात काही जर सुधारणा केली तरी एक चांगलं होईल। आणि दुसरी माझी एक सूचना होती की आता छोट्या छोट्या नगरपंचायती निवडून आल्या, ते लोकप्रतिनिधी विधान परिषद सदस्य निवडून देण्याचा त्यांना तुम्ही अधिकार दिला। मागच्या अनेक वर्षापासून या पंचायत समितीचे सदस्य अत्यंत चांगलं काम करतात, परंतु त्यांना तुम्ही लोकप्रतिनिधी विधान परिषदेमध्ये निवडून देण्याच्यासाठी मतं कधी दिलं जात नाही। तर मला वाटतं याबाबतीत पण विचार करावा, एवढी एक सूचना करतोय। धन्यवाद। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।